एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील. ही तयारी चालू आहे, घरी जायला निघालो आणि मी बोलली होती मम्मीकडे जाणार तसं तर मम्मीकडे थांबेन आणि उद्या मग तिच्यावर निघेन. कॅटू झोपली आहे, माझी पॅकिंग वगैरे सर्व झालं आहे. आता निघू आता थोड्या वेळात. 2 दिवस कसे गेले समजलं नाही आणि खरोखर ह्याच्यावर टाईम स्पेंड करून खूप छान वाटतं. आहे बाबू पूजाचा बिझी आहे इथे, लोक खाली आहेत. बघू आता. आणि कॅटू पण ना काय होतं म्हणजे बाहेर आल्याच्या नंतर ती काही खायला मागत नाही. तिचं घरी कसं तिचं फेवरेट बनतं ना, इथे डाळ राईस वगैरे एवढं ती खायला मागत नाही. मग आता पहिला जाऊन मम्मीकडे काय ना काय तिला भरवते. आता तर पूजा बोलली आहे जाता जाता आपण कुठेतरी नाश्ता करूया. बघू मग आता. अरे हो, आणि गाडीचं मला आता पहिला घ्यावं लागेल मेडिसिन. पहिला मला मेडिसिन घ्यावी लागेल. मी काय फेसवर अशी सध्या हात फिरवत असते. हां, पहिला मला मेडिसिन घ्यावी लागेल आणि कॅटूला पण काहीतरी द्यावं लागेल. भेटते मग नंतर. कॅटूला पण उठवते. तर वाजले आता किती, 10 वाजल्यात. 11चा चेकआउट आहे. काय नाही, एक तासात आरामात होणार. आरामात निघू, काय घाई नाही आहे. घरीच जायचं आहे. आणि आता काय कॅटूचं पण ॲडमिशन करायसाठी मला जायचं होतं, तर ते पण करायचं आहे. आणि काय एकदा झालं चालू मग कोण निघतो आहे बाहेर. आणि बघितलं असेल ना, मी इतका टाईम तर घरीच असायची. घरीच एवढं फ्रस्ट्रेट झालेली ना खरोखर. आणि 2 दिवस जसं मला पाहिजे होतं ना तसं चांगला टाईम स्पेंड केला आहे. भेटते पण नंतर. मस्त रेडी वगैरे हो. आली अवनी आणि कॅटू आता उठली आहे. कॅटू गुड मॉर्निंग. कॅटू बुब्बू. अरे बापरे. हा, बिस्किट रात्रीपासून तिने घेऊन ठेवलाय बा पूजा तो बिस्किट. तर जेवली वगैरे काहीच नाही, ती काहीच नाही खाल्लंय. फक्त ते चिप्स वगैरे चालू आहे. चल सोनू, नाव करायला गरम पाणी करून ठेवलंय. हा टेडीचा. हा, दीदी टेडी दाखवते. तिचा फेवरेट आहे तो, तिला पाहिजे. तिचा बेस्ट फ्रेंड आहे तो ना कॅटू. हा, ये मम्माकडे. बघते कशी ती बघते बघायची. ये मम्माकडे, ये पिल्लू ये. ओय चल, रेडी व्हायचं कॅटू, जायचं ना. अरे बापरे. इथे मी रेडी झाली आहे. सिम्पल व्हाईट टी शर्ट आणि त्या दिवशी जीन्स घेतली होती लिंकिंग रोडवरून. आणि खरंच खूप मस्त मला जशी पाहिजे तशी भेटली. आणि कुठून घेतलं, लिंकिंग रोडला KFCच्या बाजूलाच आहे आपलं बार स्टॉक एक्सचेंज होता ना, त्याच्या बेसमेंटमध्ये. कोणाला पाहिजे असेल तर तिकडे जाऊ शकता. एक नंबर, खरोखर मला आवडली. आणि काय नाही, कॅटू तर उठायला मागतच नाही. म्हणजे आता मला तिला तसंच घेऊन जावं लागेल. इकडे पहिला माझी चेंज करते. चष्मा घातलाय तू काढते आणि वेळेला लेन्स घालते. आणि त्या दिवशी त्या अंकलनी ना फिटिंग वगैरे इतकी मस्त करून दिली होती मला. आणि अवनी बघायला आली इकडे मी काय करते. कॅमेरा थोडा क्लीन करते. मला ना त्या अंकलनी माहिती आहे नाईट सूट वगैरे काय फिटिंग करून दिलं, खूप मस्त. आता मी तिकडे जाणार, ऑल्ट्रेशन वगैरे असेल ना, कारण 5 मिनिटात त्यांनी करून दिलं. आणि त्या दिवशी मला ऑटोच नव्हती भेटत. लेन्स आहेत नंबरचे. म्हणजे मी चष्मा नाही लावत ना, मग दिखाई कम देता ना. कमी. हा, दिसतं कमी. चांगला वाटतं ना व्हाईट टी शर्ट. या चेंज करू. अवनीला विचारते बघा मी. व्हाईट वाला पाहिजे. काय अरे आम्ही नाही बोलणार आहे तुझ्यावर, कारण तू ऐकत नाही ना. डोंट टॉक टू अ. मस्त फ्रेश वगैरे झाले असते. आता मी परत चेंज केलं.
चल तिकडे चल, सर्व तिकडे आहे बोजा बिछाना आपला. मग बस इकडेच बाबा, टेक युअर टाईम. तर तिला उठल्या उठल्या लगेच ती एकदम हे नाही होत, फ्रेश नाही होत. 5-10 मिनटं सुस्ती घेतेच ती. आणि आज पूजा पटकन रेडी व्हायला गेली आहे. हा, किधर तक पहुंचे आप? किधर तक पहुंचे आप? तुलाच बोलते. निघालोत आम्ही. नाश्ता करायला थांबणार आहे. पूजा पुढे बसली आहे. मागे बाबू. अरे बाबू अच्छा पूजावर बसलाय ना. बाबू का आवाज नाही सुना है. मी गेले तिच्या डॅडू बरोबर. इथे बसले नसतं ना हे बघ. ते आता नाही सोनू प्लीज. इथे आहे कॅटू. आम्ही आलोत नाश्ता करायला. पूजा नाही उतरली. अरे इथे चालू आहे. आम्ही अगोदर जिथे गेलो होतो तिकडे काही जास्त नव्हतं, फक्त मिसळ आणि काय होतं, मिसळ आणि फक्त इडली. मग आता आम्ही दुसरीकडे आलोय. कॅटू सतवते ना अशी. बापरे का आहे की नाही. चल भाई तू चल कॅटू प्लीज. इथे बघ डिटॉक्स साठी ठेवलंय. हा तर नाश्ता झालाय. कॅटूकडे होता फोन म्हणून फोन नाही भेटलाय मला. ए काय करते सरळ बस. मम्मम पी हे घे. हे पूजा चहा घेतलीस ना. इकडे आले फिल्टर कॉफी. आणि इकडचा नाश्ता खूप मस्त होता, टेस्टी आहे. काय नाव आहे? सागर ना. काय पूजा? सागर व्हेज रेस्टॉरंट. खूप मस्त नाश्ता भेटला. सागर व्हेज हॉटेल काय आहे, वॉट एव्हर इट इज. कॅटू खाली बस प्लीज. सिट डाऊन कॅटू. आम्ही वाशीला. चलो बाय बाय पूजा. पहिला पूजा बिसरा निघालो. 2 वाजल्या जस्ट पोहोचलोय. सडी चढतोय. कॅटू पण चालतच येते. आई चालू आहे तिचं. पप्पा आलेले मला घ्यायला. चल मम्मा. खाली आवाज येतोय. ये शोनू. आई चालू आहे. काय हा मग चाल. अजून वरती सोनू. कॅटूकडे आलो आम्ही आईकडे ना. आणि कॅटू काल पडलेली ना, ती लागले. तिला दाखव सोनू. बोकुडे झालं तुला. तिकडे भूश झाला. आता आईने ऑइल लावलंय ना. तेल लावलंस ना मम्मी तिला. नाही ते पप्पी घेतले मी तिला. नाही काय नाही ते बघ. हा किशी घेतले ना. आईला दाखवायला पाडला स्वतःहूनच इकडे गादीवर आणि स्वतःच रडत बसले. असं होतं मम्मी. कर ठीक आहे सॉरी. कशाला तिला सॉरी बोलायचं. तिने चुकी केली आहे. स्वतःनेच पाणी पाडलं आणि तीच रडते.
गेली आहे आणि बॅटरी पण लो झाली आहे. म्हणजे नाही माझी किती आहे माहिती आहे, हिने हिच्याकडे होता माझा फोन आणि मी तो फोनच विसरली माहिती आहे घरी. फोनच घेऊन यायला विसरली, तेच प्रॉब्लेम झाला. डायपर मागवते पहिला, डायपर आणि पाणी. मम्मी अजून काय पाहिजे? लाईट कशी गेली या टायमाला? मला झोप येत होती. कॅट उठणार कधी? मी उठले मस्त 2-3 तास झोपून, 3 तास झोपून. मम्मीने सर्व कपडे वगैरे मस्त धुवून ठेवले आहेत. काय खतरनाक झोप लागली, बापरे बाप. आणि आता मी बनवते कॉफी. दूध आहे ना मम्मी? कॉफी करते, नंतर मग मावशीकडे जाऊ. मस्त फ्रेश वगैरे झाली आणि हा नाईट सूटच वेअर केलाय. काय करू माझं, कारण आता मावशीकडे जाणार आम्ही झोपायला. एडू पण अजून झोपलीच आहे, आराम चालू होता. आणि इकडे फादर आहे विदाउट क्लोथ्स, विदाउट शर्ट. पोट भरून जेवली मस्त आणि अशी झोप लागली होती ना खरोखर. बटाट्याची भाजी आहे ना, हिला ना चपाती आणि बटाट्याची भाजी बनवते. बोली ना बटाट्याची भाजी फेवरेट आहे. डायपर बघते, ऑर्डर करू डायपर. मग परत आम्हाला बोजा घेऊन जायला लागेल, कारण तिकडे ऑलरेडी आहे. विचार करते, बॉटल पण मागवायची आहे. आणि त्या दिवशी ना लिंकिंग रोडून सेट घेतलेला कानातल्याचा, खूप बरे पडतात. पण हे व्यवस्थित ठेवलं तर ठीक आहे, नाही तर कुठे काय जातं समजत नाही. One eternity later. कुठे जाते? चिखल नाही ना, चल चल ना. अरे बापरे, पाणी नाही. चप्पल काय झालं? काढ हे काढ. हा ये काय झालं? मामा काय नाही करत अशी काय झालं? मामाला दाखवून लागलं हा पडली. हा ती काल पडली. चल चप्पल काढत होते, चल. काय नाही काय लागलं केटू? The next day. वाजले 2:30. आता ब्लॉग स्टार्ट करते आहे. फ्रेश वगैरे झाली आहे, जेवण वगैरे सर्व केलं. आणि आज जेवणात काय तुम्हाला मी दाखवते. इतक्या दिवसापासून मी बोलत बसली होती, ते आता मम्मीने केलं आहे. आणि ॲक्च्युली रात्री ना आम्ही निघणार होतो, कारण लाईट नव्हती. 2 तास लाईट नव्हती, इतके कंटाळलो होतो. आणि त्याच्यानंतर मग बोलली चल बाबा जाऊया आता. आणि जसं निघालो तशी लाईट आली. कसं ना, मग परत बसलो. मग मी गेली होती मावशीकडे, मस्त जेवण वगैरे झालं. आणि मग सकाळी पण सूर्याने नाश्ता वगैरे केला होता, खाऊन घेऊन मस्त आलो. मग काय नाही आता चालू आहे. मग सकाळपासून मी आता स्टार्ट केला आहे व्हिडिओ. जेवू आता आम्ही, जेवून आणि संध्याकाळी निघू. मग 5-6 वाजेपर्यंत निघू. मला करायचं होतं हेअर वॉश. मला ॲक्च्युली पहिला तर मला करायचं आहे हेड मसाज, तर तेच विचार करते तिकडे बंद असं चालू आहे, नाही तर ते करून आली असती आणि संध्याकाळी मी आंघोळ केली असती. आता पण आम्ही फ्रेश वगैरे झाली आहे. आणि मस्त मम्मीने बनवले काजूची भाजी. फायनली खाणार आहे बाबा. आणि मस्त आराम चालू आहे माझा. जाऊ आता घरी, संध्याकाळी मम्मी पण येणार आहे, मग भेटू. कॅटूला दिला आहे फोन, आता ती फोनमध्ये बिझी आहे. आणि तुम्हाला मी दाखवते काजूची बियाची भाजी कशी होते ते. इकडे
इकडे आहे गवारची भाजी मस्त आणि इथे तिखट डाळ केली आहे मसूरची. आणि इकडे आहे माझी फेवरेट, बघू शकता मस्त मम्मीने शेंगा सुकट वगैरे टाकून बनवले. आणि या बिया खूप मस्त होत्या, मोठ्या बिया चांगल्या भेटल्या होत्या. वांगी वगैरे शेंगा वगैरे टाकून बनवले. त्याच्यानंतर आम्ही जेवू. आणि याच्यात सुक्या खोबऱ्याचं वाटण टाकलं आहे. काय नंतर बसू मग जेवायला. कपडे आता बॅगमध्ये टाकते कारण आल्याला मम्मीने पुन्हा कपडे मला वॉश करून ठेवले होते. आता हे काल पॅकिंग केली आणि थोडे ओले होते म्हणून परत आता मी काढून ठेवले होते. आता ते परत पॅक करते. ते बसलो आहे तर आम्ही जेवायला. माय गॉड, मम्मीने स्पेशली माझ्यासाठी बनवले कारण पप्पाची तर संकष्ट आहे. हम तो खाएंगा. ते आहे गव्हाची भाजी. कॅटूने घातला नाही चप्पल वगैरे. मला पण बोलते चप्पल घालायला. कुठे जायचं तुला पहिला सांग, कुठे जायचंय? हा अरे हा ठीक आहे हात नको लावूस, हात नको लावूस. हा ठीक आहे सोनू. आणि आता कुठे जायचं? हा बाप रे, मावशीकडे जायला निघाली आहे. कुठे निघाली आहेस? माझी चप्पल पण आणून ठेवला नाही. ही बघ ही बघ. चल. कॅटूने तिचे खेळणी घेतला आणि मला बोलते तिकडे आईकडे जायचंय तिला. ना आईकडे जायचंय तुला? मोठ्या आईकडे जायचंय? कुठे मोठ्या आईकडे जायचंय? येस. बापरे, एक तर ऊन आहे इतकं बाहेर. हा उचलणारच नाही कारण कॅटू तर माझं ऐकत नाही ना. कॅटू ऐकत नाही. आता एवढ्या उन्हामध्ये बाहेर जायचं. आता निघायचं ना आपण. किती वाजायला आलेत? 4 वाजायला आलेत. कॅटू तुला माहिती आहे कसं जायचं? हा मम्माच्या पुढे पुढे चाललीस. बाप रे, कितीही पोरं हुशार. हा सर्वीकडे कामं चालू आहेत. बापरे, त्याच्यामुळे काल लाईट गेली होती. कोणाकडे चालली तू? कोणाकडे चालली? आवाज दे. खाल्ली आहे वीक. कॅट पुढे पळते आहे. चांगलं झालं आहे माझा हेड मसाज. आता जाते घरी. ही माझी कॅटू बाय. आईने काय दिलंय तुला? आईने काय दिलं कॅटू तुला? हां आराम आता बुबू कर. आज ऑटो बरोबर टायमावर येऊन उभा राहिला. इकडे लवकर, मम्माचा हात पकड. ये ये लवकर. चल. मम्मी कुठे राहिली? आज ऑटो टायमावर आलाय आणि आम्ही टायमावर नाही. चलो चलो फटाफट. आई
रडते हा. चलो फायनली घर पे आईला घेऊन इथे बसे. चल ये बस इकडे. ट्रॅफिक असते ना रात्रीची. सकाळची आहे. पोचतोय तर आम्ही 5 मिनिटात. कॅटो तर पूर्ण रस्ता झोपून गेली होती. कसं झालंय तुला हा. कपडे चेंज करायचे. साबण पण मागवायचंय. जाणार होती मी खाली. आलो आम्ही घरी आणि माझी कामं चालू होती. वाजलेत 10. मी नाही दाखवणार. नंगा पुंगा येतो. नंगा पुंगा को मैंने दिखाने वाली. ठीक आहे असं नाही करायचं. आणि तसं खिचाट चालू होता. रडत बसलेली. तिला परत बाहेर तसं आम्ही ऑटोमधून उतरलो ना तिला बोलते मला यायचंच नाही खाली उतरायचंच नाही. माझी चालू होती इकडे आता कामं. आली फ्रेश झाली. डाळ भात भाजी केली. आता माझ्यासाठी मच्छी फ्राय करते. तर काय ना तिकडे ब्लॉग एंड करते. सुकून भेटलाय घरी. हो हां सर्वांना आठवण करते. तर इकडे मी ब्लॉग एंड करते. आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.